हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात, महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स या आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे मित्रांनो, जे बी फार्म एम फार्म फ्रेशर स्टुडंट आहेत, अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं। त्यांना फार्मा कोव्हिजिलन्स डिपार्टमेंट साठी रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो। याच्या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे। व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळू। इथे फार्मसीच्या वॅकन्सी कुठून आलेल्या आहेत? नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या वॅकन्सीज असणार आहेत, परमनंट वॅकन्सीज असणार आहेत। मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे आणि आपण आपल्या चॅनलवर ज्या वॅकन्सी सांगतो सर्व ऑफिशियल साइट दाखवूनच सांगतो, नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी। तर मित्रांनो, ह्याच्या करिअरच्या पेजवर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसणार आहे। तर मित्रांनो, ऍप्लिकेशन ऑलरेडी ह्याचे स्टार्ट झालेले होते। आता ही डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आपण इथे व्ह्यू करून बघणार आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघू टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। तर मित्रांनो, इथे टेक्निकल असिस्टंट दिलेले आहे, याच्यामध्ये आपले बी फार्म एम फार्म स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। आणि मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जे आहेत तो 9 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत। आणि मित्रांनो, इथे पे लेवल बघू शकता 35,400 ते 1,12,400 आणि पे मॅट्रिक्स लेवल 6 असेल। ऍप्लिकेशन मित्रांनो ह्याचे ऑलरेडी स्टार्ट आहे। आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे ती काय असणार आहे? 26 मे 2025। मित्रांनो, 26 मे 2025 साठी या वॅकन्सी साठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। ऍप्लिकेशन कुठे करणार? सिंपली या साइट वरती जायचंय आणि तिथे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय। आणि मित्रांनो, हे जे पीडीएफ आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देईल। तुम्ही सिंपली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक थ्रू टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ही पीडीएफ इझिली भेटणार आहे। तर मित्रांनो, इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू आपण। बॅचलर डिग्री इन केमिकल बायोलॉजिकल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल सायन्स इन रिलेव्हंट फील्ड। तर मित्रांनो, इथे जे बी फार्म एम फार्म स्टुडंट आहेत ते इलिजिबल असणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, 1 इयर एक्सपिरियन्स इन केमिकल अँड बायोकेमिकल अनालिसिस प्रोबॅबली ड्रग टेस्टिंग। तर याचं एक्सपिरियन्स इथे 1 इयरचं रिक्वायर्ड असणार आहे। आणि मित्रांनो, नंबर ऑफ वॅकन्सी ज्या 9 आहेत ते कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत। त्यामध्ये एससी साठी 1 वॅकन्सी, ओबीसी साठी 2 वॅकन्सी, ईडब्ल्यूएस साठी 1 आणि मित्रांनो जनरल मध्ये 5 वॅकन्सी असणार आहेत। अशा टोटल 9 वॅकन्सीज आहेत। तर त्या रिलेटेड मित्रांनो इथे ही सगळी इन्फॉर्मेशन दिली। एज लिमिट जी दिलेली आहे ती किती आहे? 28 इयरचं एज लिमिट इथे दिलेलं आहे। आणि मित्रांनो, जे रिझर्वेशन आहे ते कॅटेगरी वाईज इथे एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे की कोणत्या कॅटेगरीला किती एज रिलॅक्सेशन भेटणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या पीडीएफ मध्ये सिलेबस आणि पेपर पॅटर्न पण दिलेला आहे की सिलेबस काय असेल आणि मित्रांनो एक्झाम कशी घेतली जाईल, या सगळ्या डिटेल तुम्ही मित्रांनो हे पीडीएफ डाउनलोड करून व्यवस्थित रीड करायचे। ह्या परमनंट पोस्ट असणार आहेत, याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करायचंच आहे। जर तुम्ही तयारी करत असाल तर हे अशा वॅकन्सी मिस नका करू। कधी कधी या वॅकन्सी मध्ये खूप कमी फॉर्म येतात। तर मित्रांनो, इथे एक्झाम फीस पण दिलेली आहे। जी एक्झाम फीस आहे ती आहे 1000 रुपये आणि कॅटेगरी मध्ये जी असणार आहे ती एक्झाम फीस आहे 500 रुपये। तर त्यासाठी तुम्ही एक्झाम फीस सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथे रीड करा। तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील हे पण या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत। तर सगळ्या गोष्टी या पीडीएफ मध्ये अवेलेबल आहेत। आणि आणखीन तुम्हाला मित्रांनो आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही मित्रांनो व्हॉट्सअप नंबर माझा डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून सगळ्या गोष्टीच्या इन्क्वायरी करू शकता। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटनी मित्रांनो कॉन्टॅक्ट नक्की करायचं। आपली जी बॅच आहे ना मित्रांनो फार्मा कोव्हिजिलन्सची ही 25 मे पासून स्टार्ट होत आहे। तर त्यासाठी मित्रांनो याच्या आधीच तुम्ही तुमचं ऍडमिशन यामध्ये करून घ्या। याच्या थ्रू आपण
डायरेक्ट रेफरन्स प्रोव्हाइड करतो. तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवल्या जातात आणि तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्समध्ये इझिली जॉब भेटतो. तर तुमच्या सगळ्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माझा जो नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तो पण नंबर शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.